नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सदैव कार्यतत्पर असून रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सेलू येथे दिली. 3 दिवसीय सेवा संकल्प शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता सानप, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, कार्यकारी संचालक महावितरण धनंजय औंडेकर, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम आदी उपस्थित होते. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी 8 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत सेवा संकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी बोर्डीकर बोलत होत्या. सद्यस्थितीत या सेवा संकल्प शिबिरामध्ये तब्बल 6,000हून अधिक रुग्णांनी नाव नोंदणी केली असून येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांच्या आजाराचे निदान करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. रोगांचं निदान करताना एकही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही. मोतीबिंदू तसेच कर्करोगाचं निदान वेळीच करून घ्यावं, त्यासाठी वेळीच प्राथमिक चाचणी करून घ्यावी. सर्वांनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणं टाळावं असं आवाहन देखील पालकमंत्री यांनी यावेळी केलं. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाज परभणीच्या वतीनं शहरामध्ये जैन मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 7 वाजता आनंदनगर जैन मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आली. सुभाष रोड जैन मंदिर, भजन गल्ली, जैन मंदिर, पोलीस क्वार्टर, नानलपेठ मार्गे गांधी पार्क, नारायण चाळ याप्रमाणे गांधी पार्कमध्ये शोभायात्रेचा स्तंभपूजन करून समारोप करण्यात आला. सकल जैन समाजातील हजारो पुरुष महिला या प्रसंगी उपस्थित होते. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लहान मुलांच्या नाटिका, वक्तृत्व स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. महावीर जयंतीच्या अनुषंगानं परभणी शहरातील भजन गल्ली जैन मंदिर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 42 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. या कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सवातर्फे भगवान महावीर यांच्या जयंती दिनानिमित्त परभणी शहरातील गांधी पार्क येथील महावीर स्तंभास अभिवादन करण्यात आलं. यावेळी अमोल जाधव, सुहास पंडित, दिगंबर खरवडे, वैजनाथ देवकते, शिवाजी भालेराव, सत्तार पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते. परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर शेख बाबर यांच्या हस्ते करण्यात आलं. या सप्ताहाच्या माध्यमातून जय भीम पदयात्रा, संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन आणि कार्यावर वक्तृत्व स्पर्धा, समतादूताच्या माध्यमातून मार्गदर्शन, महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन आणि भीमजयंतीच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून समारोप करण्यात येणार आहे. उद्घाटन प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर, प्रभारी कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन, प्राचार्य BU जाधव, विद्यापीठातील प्राधिकरणातील डॉक्टर चौधरी, अशोक गुजराती, त्याचप्रमाणे डॉक्टर PS वक्ते, प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे, डॉक्टर पिसे आदी या प्रसंगी उपस्थित होते. परभणी शहरातील अखिल सर समाजकार्य महाविद्यालयामध्ये 2024-25 या वर्षातील विद्यार्थ्यांना MSW प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी निरोप दिला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड कीर्तिकुमार बोरांडे, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष शेख मोहम्मद आदिल उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद लोणकर, डॉक्टर चंद्रकांत गांगुर्डे, प्राध्यापिका अर्चना बनसोडे, प्रदीप लांडगे, जिशान सिद्दीकी, रितेश वाकळे, ऋतिक नाईक, मुंजा वाघमारे, आकांक्षा हमदापूरकर, आशिया सय्यद आदी या प्रसंगी उपस्थित होते. सह्याद्री फाउंडेशन परभणीच्या वतीनं सामाजिक न्याय रॅली 2025चं आयोजन 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आलं आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला सार्वभौमत्व घटनेच्या माध्यमातून दिलं
आणि क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांनी समता पेरण्याचं महान कार्य केलं. या दोन्ही विचारवंतांच्या जयंतीचं औचित्य साधून दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत सामाजिक न्याय रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन सह्याद्री फाउंडेशन परभणीचे संस्थापक अध्यक्ष पॅन्थर सुधीर साळवे यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.